जाऊयात राजधानी दिल्लीमध्ये, कारण जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय राजधानी दिल्लीमधली। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू होतं। आपण थेट जाऊया जंतर मंतरवर। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत। माधव, पुन्हा एकदा रात्री आपण पाहतोय दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं कारण काय आहे, काय स्थिती आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपण माधव सावरगावे यांच्याशी संपर्क साधत नाही आहोत। आमचे दुसरे प्रतिनिधी भरत मोहोळकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भरत, रात्रीच्या वेळेस नेमकं असं काय घडलेलं आहे की दिल्ली पोलिसांना या विद्यार्थ्यांवर अचानक लाठीचार्ज करावा लागलाय? सध्या तिथली काय स्थिती आहे? दरअसल छात्रों ने कुछ पुलिस कर्मी पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास ही दृश्य बघा। संध्याकाळी 5 वाजल्यापासून तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आमच्या प्रतिनिधींची तिथे संपर्क होत नाहीये। मात्र ही दृश्य आपण पाहतोय जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। पोलिसांनी पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला सुरुवात केली आहे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याशी संपर्क साधूयात। भरत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? यामिनी हो, नक्कीच आपण जर पाहिलं तर काय स्थिती आहे यामिनी, जंतर मंतर जे मैदान आहे त्याच्या बाहेरचा जो परिसर आहे संसद मार्गावरचा एनडीएमसी, या परिसरामध्ये पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने आंदोलक त्या परिसरामध्ये घोषणाबाजी करत होते, संपूर्ण वातावरण एका ऊर्जेनं भारावून गेल्याचं चित्र आहे। आणि त्याच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सध्या पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले। पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या लाठीचार्जची सुरुवात होण्याच्या आधी जंतर मंतरवरती काही घटना घडत होत्या। त्या घटनांकडे बारकाईने लक्ष दिल्यानंतर या सगळ्याची एक शंका अनेकांनी व्यक्त केली होती। जंतर मंतरवरती आज 4:30 वाजल्यापासून जॅमर लावण्यात आलं होतं, इंटरनेट जॅम करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। तर एवढंच नाही तर जंतर मंतर परिसरामध्ये ज्या मुख्य प्रवेशद्वार आहे त्या परिसरामध्ये पोलिसांची संख्या जी शेकडोंनी होती ती मात्र अत्यंत कमी करण्यात आली होती आणि त्यामुळेच काहीतरी घडेल अशा पद्धतीची शंका व्यक्त करण्यात येत होती। आता थोड्याच वेळापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा एक शंका व्यक्त केली, आज रात्री हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं। त्यांनी शंका व्यक्त केली होती आणि ही शंका व्यक्त केल्याला एक तासही उलटत नाही तोच आता आंदोलकांवरती लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। परत आपण पाहतोय संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी जामर बसवण्यात आलेला होता, इंटरनेट सेवा देखील बंद झालेली होती। आपण संध्याकाळी देखील तिकडचे लाईव्ह दृश्य पाहिलेले होते। आता नेमकं असं काय घडलं पोलिसांनी की डिरेक्टली त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केलेली आहे? यामिनी, ज्या पद्धतीने आंदोलक हे त्या जंतर मंतरवरती घोषणाबाजी करत होते, या घोषणाबाजी सुरू असतानाच आंदोलक हे रस्त्यावरती सुद्धा त्या परिसरामध्ये वावरत असल्याचं पाहायला मिळालं आणि रस्त्यावरती वावरणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांना राग आला आणि त्यांनी आंदोलकांना हटवण्याचं आवाहन केलं। मात्र आंदोलकांनी आपला निर्धार त्याच ठिकाणी थांबण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की भरत, संध्याकाळी केजरीवालांनी देखील अशी शंका व्यक्त केलेली होती की रात्री काहीतरी घडू शकतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील मारा केलेला आहे, ते देखील आपल्याला आता पाहायला मिळतंय। नक्कीच, ज्या पद्धतीने 2 दिवसांपूर्वी आंदोलकांवरती अत्यंत अमानुष पद्धतीने दिल्ली पोलिसांनी RAF आणि इतर जे काही निमलष्करी दल यांच्याकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यानंतर संसद बंद पाडली विरोधकांनी आणि राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं। आता या घटनेनंतर असं वाटत होतं की जे काही पोलीस पुन्हा ऍक्शन घेणार नाहीत, मात्र आज काही अत्यंत भरत, तुर्तास धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू।